एक मोठी बातमी आपल्या समोर येते। अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारला। पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई। राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता विधान परिषद निवडणुकीत परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे। यवतमाळचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेलं आहे। यवतमाळ विधान परिषदेची निवडणुकीची चुरस जरी संपली असली तरी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 5 पैकी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने यातील राजकीय नाट्यमय घडामोडींनी ही निवडणूक राज्यात चांगली चर्चेत राहिली। महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळे, भाजपचे बंडखोर नितीन भुतडा यांच्यावर वरिष्ठ स्तरावरून आणलेला दबाव आणि अजित पवार गटाच्या साजिद बेग, अपक्ष सय्यद फारूक यांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिंदे सेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध झाले आणि या सर्व राजकीय घडामोडी जुळवून आणण्यासाठी धुरंधर म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे पाहिले जाते। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली।